मी बसलो माझ्या 3 उद्योजक मित्रांबरोबर आणि मागच्या 1-1.5 दिवसांपासून आमचं हेच डिस्कशन चालू आहे की हाय परफॉर्मन्स टीम्समध्ये कशी लोक हवी आहेत. तर ह्यांना विचारू आपण ह्यांनी काय शिकलंय आज. What do you call agency in Marathi? High agency? हाय एजन्सी म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलीही गोष्ट ते स्वतः सॉल्व्ह करतात एकदम एंडपर्यंत. हाय एजन्सी इंडिव्हिज्युअल. इट्स अ गुड पॉइंट. Team over self. टीम ओव्हर सेल्फ अँड कंपनी ओव्हर टीम. Company over team. कंपनी ओव्हर टीम, टीम ओव्हर सेल्फ. बढिया. सो यू लुक फॉर पीपल हू थिंक ग्रेटर गुड सो दैट दे विल विन ऑल्सो. वजनी कवड़ा घेता ना वो आपके मराठी क्यूजीन का भी रेस्टोरेंट का नाम भी आ गया, पता है ना आपको. हाँ, थैंक यू फॉर दैट. मराठी भी सीखता हूँ धीरे धीरे शांतनु से. But I think for high, like what I look for are people who are like not insecure. And when they're not insecure, they will always do the right thing and put the right things at the center of it. So I think people who are not insecure are only capable to do the right thing. High on confidence. Yeah, or confidence is separate. I think insecurity is सेल्फ अशोर्ड. हाँ. सेल्फ अशोर्ड की दे आर comfortable in their own skin. People travel like this on this also security to insecurity. Like people are. I think That's maturity environment. होता है. That is the environment you have to give. ऑल्सो आई थिंक पीपल बिकम सिक्योर विद 1 or 2 विक्ट्रीज. 1-2 बार वो जीतते हैं ना, फिर वो सिक्योर हो जाते हैं. उनको पता होता है कि मेरा बॉस मेरे को पसंद करता है, हाँ. मेरी व्हॅल्यू इज रिकग्नाइज. फिर वो सिक्युरिटी आ जाते. हे 3 जणांबरोबर मी काम केलंय. सिटी इन्व्हेस्टर पण आहेत आणि बॉम्बे शेअरिंग कंपनीमध्ये काम पण केलंय. रेवंत आमच्या बोर्डवर होते आणि अंकुश आणि दीपक जे आमचे को फाउंडर आहेत ते एकदम क्लोज फ्रेंड आहेत. अंकुशबद्दल माहिती मला भरपूर. हे तिघही असेच लोक आहेत आणि मी यांच्याबरोबर बसून खूप शिकतो. ते मला खूप शिव्या देणार आहेत कारण ह्यांना बिलकुल रील करायची नाही आहे घामट्ट कपड्यांमध्ये. तुम्हारा क्या आंसर है? फोन दो. तुमचा क्या आंसर आहे? आय थिंक माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझे 2 फिल्टर्स आहेत मेन की त्यांच्यामध्ये एन्थुझियाझम आणि कॉमन सेन्स असलं पाहिजे. म्हणजे ते कुठलेही काम करू शकतात. पण त्याच्याहून सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मला असं आहे की लॉंग टर्म ओरिएंटेशन. म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष ते विजन घेऊ शकतात स्वतःच्या कामासाठी, कंपनीसाठी. मग ते कारण कुठलीही चांगली गोष्ट व्हायला ना खूप वेळ लागतो. 2 वर्षात 3 वर्षात होत नाही. आजकालची जनरेशन आहे की सगळं आपल्याला आत्ताच हवं आहे. तर मला असं वाटतं की लॉंग टर्म ओरिएंटेशन रेअर झालंय, कमी दिसतं ते. जेव्हा ते दिसतं तेव्हा मला त्या लोकांवर काम करायला आवडतं. सिटी चालेल का देते? Jai Maharashtra. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शाबाश.